नमस्कार. आज नवरात्रीचा तिसरा दिवस. गेली 2 दिवस आपण नवरात्री बद्दलची माहिती पाहत आहोत. या तिसऱ्या दिवशी देवीचं आपण एक वेगळं रूप पाहणार आहोत. तिसऱ्या दिवशीच्या देवीच्या रूपाचं नाव आहे चंद्रघंटा देवी. नावं जर पाहिली तर खूप वेगळी वेगळी वाटतात. या देवी पुराणांमध्ये या देवीच्या कथा खूप सुंदर अशा सांगितलेल्या आहेत. चंद्रघंटा असं काय नाव दिलं असेल तर या देवीची निर्मिती जी आहे ती असं म्हणतात की या महिषासूर राक्षसानं सगळीकडे हाहाकार माजवलेला होता. देवलोकामध्ये, पृथ्वी लोकामध्ये सगळीकडे हाहाकार माजवलेला होता. आणि अशा वेळेला देवादेवतावांना सुद्धा नकोसं करून सोडलं होतं. त्यांच्यावर पण तो हल्ले करत होता. इंद्राला पळवून लावायला सुरुवात केली होती. आणि मग अशा वेळेला सर्व देवदेवता ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की या महिषासुरानं खूप आतंक माजवलाय, नको नकोसं करून सोडलेला आहे आणि आता याला संपवणं गरजेचं आहे, काहीतरी करा. आणि हे सगळं ऐकल्यानंतर हे तिन्ही देव संतापले. आणि या संतापाच्या क्रोधामध्ये, रागामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण झाली. आणि त्या शक्तीतून या चंद्रघंटा देवीची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. आता चंद्रघंटा देवीची निर्मिती झाली आणि ही निर्मिती झाल्यानंतर मग शंकरांनी तिला त्रिशूल दिलं, विष्णूंनी तिला चक्र दिलं, इंद्राणी तिला घंटा दिली आणि सूर्यानं तेज, तलवार आणि सिंह दिला. आणि मग त्या दिवसापासून या देवीनं महिषासुराला मारण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. याशिवाय या देवीला अष्टभुजा देवी असं म्हटलं जातं. सिंहावर बसलेली अष्टभुजा देवी, या अष्टभुजा देवीनच नंतर महिषासुराचा वध नवरात्र संपण्याच्या आत केलेला. या रूपामध्ये तिनं महिषासुराचा वध केला. पण तिसऱ्या दिवशी हिचं महत्व आहे, कारण तिच्या हातामध्ये कमंडलू आहे, गदा आहे, शंख आहे, चक्र आहे, कमळ पुष्प आहे, हातामध्ये जपाची माळ आहे, वरदायिनी, वर देणारी वरदमूर्ती म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. आणि मग या चंद्रघंटा देवीनं शस्त्रास्त्र सगळी मिळाली. शस्त्रास्त्र मिळाल्यानंतर प्रार्थना करायला सुरुवात केली आणि मग शस्त्रास्त्रांचा वापर करायला सुरुवात केला. त्या महिषासुराला मारण्यासाठीचे जोरानं प्रयत्न करायला सुरुवात केले. आणि शेवटी या देवीनं त्या महिषासुराला मारलं. त्या महिषासुरानं खूप आतंक माजवलेला होता. त्याला नवरात्र संपेपर्यंत संपवलेला आहे. पण संपवणारं हे जे रूप आहे, हे संपवणारं रूप आहे हे चंद्रघंटा देवीचं. चंद्रघंटा तिच्या कपाळावर चंद्रासारख्या आकाराची घंटा आणि चंद्र असं ते कपाळावर दिसतं, म्हणून तिला चंद्रघंटा असं नाव देण्यात आलेलं आहे. या देवीला हिरीचा प्रसाद खूप आवडतो असं म्हणतात. हिरवा, निळा, केशरी असे रंग या देवीला आवडतात असं म्हटलं जातं. आता बारकाईनं पाहिलं होतं देवीला कुठला रंग आवडतो, देवीला खायला काय आवडतं. आपण माणसं अशी आहोत की फार प्राचीन काळापासून बघत आलं तर माणसाला जसं स्वतः राहायला आवडतं तसं देवालाही ठेवायला आवडतं. जसं आपण गणपती उत्सवामध्ये बघितलं तसं या नवरात्रीमध्ये पण आपण देवीची विविध रूपं विविध प्रकारे सजवतो. वेगवेगळ्या रंगाच्या वस्त्रांनी तिला सजवतो, साड्यांनी तिला सजवतो, दागिने घालतो विविध प्रकारचे. याशिवाय याच कालखंडामध्ये रास गरबा, दांडिया ज्याला आपण म्हणतो खेळला जातो. विविध भागांमध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. आणि परवा म्हणाले तसं सार्वजनिक उत्सवामध्ये देवीचा उत्सव फार कमी असतो. हल्ली शहरांमध्ये विविध सोसायट्यांमध्ये सुद्धा हे उत्सव साजरे केले जातात. आणि गावांमध्ये सुद्धा एका गावामध्ये एक उत्सव असेल, 2 उत्सव असेल, असे उत्सव हे साजरे करताना आपण पाहायला मिळतो. देवी ही जरी संकट काळात मदत करणारी, अडचणींवर मात करणारी अशी असली तरी तिचं एक रूप प्रेमळ आहे तर दुसरं रूप क्रोधाचं सुद्धा आहे. आणि ते रूप जर संतापली तर ते रूप आपल्याला पाहायला मिळतं. तसं या चंद्रघंटा मातेचं रूप आपल्याला या तिसऱ्या दिवशी पाहायला मिळतं. आणि या देवीची पूजा केल्यानंतर, या देवीची आराधना केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची शक्ती प्राप्त होते आणि वाईट मार्गांवर आपण मात करू शकतो, अडचणींवर आपण मात करू शकतो. म्हणून या दिवशी या देवीचं हे स्वरूप जाणून घ्यायचंय, शक्ती मिळवायची, शक्तीसाठी हे नवरात्र करायचंय. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. धन्यवाद.